अवैध वाळू व्यवसायाचे पायेमुळे खोलवर रुजले आहेत। मध्य प्रदेशातील कान्हन ते अमरावती असे वाळू तस्करीचे कनेक्शन आहे। मोर्शी वरुड तहसीलदाराच्या आशीर्वादाने हा खेळ सुरू आहे। वाळू तस्करीचा मास्टरमाइंड सचिन असून तो महसूल पोलीस आरटीओला बिदागी पोचवित असल्याने सब कुछ ओके असा हा वाळूचा कारभार सुरू आहे। दर दिवशी कोट्यवधींची उलाढाल वाळू तस्करीतून होत असल्याचे वास्तव आहे। जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या निदर्शनानुसार झिरो रॉयल्टी बंद करण्यात आली आहे। यामागे अवैध वाळू वाहतूक, वाळू तस्करीला लगाम लावणे हा प्रमुख उद्देश आहे। मात्र वरुडचे उपविभागीय अधिकारी तो मी नव्हे अशी कृती करून वाळू तस्कर सचिन याला पाठीशी घालत आहे। एसडीओ यांनीच अवैध वाळू तस्करीला हिरवी झेंडी दिली म्हणून वरुड आणि मोर्शी तहसीलदारांनी लक्ष्मी येता घरी तोच दसरा दिवाळी असे म्हणत रात्रीतून वाळू वाहतुकीला मूकसंमती देत तस्करीसाठी रान मोकळे केले आहे। या संदर्भात वरुडचे एसडीओ प्रदीप पवार यांच्याशी सातत्याने संपर्क साधला, त्यांनी प्रतिसाद दिला नाही हे विशेष।